नाही, मी तर साधा आमदार आणि कार्यकर्ते आहे. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री काय करतात तर कोपरा बैठका घेतात. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. जर तुम्ही एक साईडला असं तुमचं वातावरण आहे म्हणतायत, अजितदादांच्या काल शिवने उत्तरनगरमध्ये 4 ठिकाणी कोपरा सभा सोसायटी बैठका झाल्या. उपमुख्यमंत्री आहेत ते, कसं बघताय? नाही, मी तर साधा आमदार आणि कार्यकर्ते आहे. त्यामुळे मी जे प्रत्येक इलेक्शनला करतो तेच करत आलेलो आहे. त्यांच्या इलेक्शनसाठी सुद्धा आम्ही असंच गावोगावी तिथं फिरायचो, लोकांना भेटायचो, चर्चा करायचो. पण शेवटी तुम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री असता आणि तुमच्या पार्टीचे 4 उमेदवार जेव्हा उभे असतात आणि तुमच्या पार्टीने ज्या ज्या लोकांना सपोर्ट केले असे 48 उमेदवार उभे असतात, एवढा मोठा नेता असून एकाच मतदारसंघामध्ये तो नेता जर अडकत असेल त्याला 2 कारणं. भाजपला हेच पाहिजे होतं की दादा लोकल नेता व्हावं आणि 2 लोकांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतल्यामुळे कितीही फिरलं तरी काहीच होणार नाही अशी परिस्थिती आज दिसते. नागरिकांमधून असं व्यक्तव्य केलं जातं की नगरसेवकच्या इलेक्शनला कोपरा बैठका, कोपरा सभा, सोसायटी बैठका केल्या जातात. उपमुख्यमंत्री कसे काय असं घेतात? नाही, आता त्याच्यावरूनच आता लोकांमध्ये उलटी चर्चा सुरू झाली की भाजप आणि खास करून जे अजितदादा मित्रमंडळ पक्ष आहे त्यांचं जे चिन्ह आहे त्यांच्या हातातून हे इलेक्शन गेलेलं आहे आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हातात इलेक्शन न राहिल्यामुळे उपमुख्यमंत्र्याला आता कोपरा बैठका आणि सोसायटी मीटिंग तिथं घ्यायला लागलेत. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर सामान्य नागरिक आज अडचणीत आहेत. कोयता गँग वाढत आहे, शेतकरी अडचणीत आहेत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत उपमुख्यमंत्री काय करतात तर कोपरा बैठका घेतात. आता हे जे काय चाललं आहे तर लोकांनाच आता अंदाज यायला लागला आहे त्यांच्या हातातून इलेक्शन गेलेलं आहे आणि सुप्रियाताईच या पुढच्या खासदार होणार आहेत.